हा जोकर तमाशा लाईव्ह आहे नाही. जोकर आणि खेळ खो 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 जोकर आणि खेळतोय असं कुठलं आहे? मज्जाशी बोलताना नेहमीच मजा येते यार. छान असं रिस्पॉन्सिबिलिटी येते की आता काहीतरी आणखी छान करायला पाहिजे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आता होऊ दे धिंगाणा 3 हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि धिंगाणा घालणार कोण तर द सिद्धार्थ जाधव. नमस्कार, मी मज्जा बॉय सिद्धार्थ जाधव. बघ म्हणजे अंकिता असेल किंवा नीलम असेल, आपलं बाबा ठरलेलं आहे. मी मज्जा बॉय आहे तर मी मज्जाच करते आणि मी मज्जाच करायला येतोय सीझन धिंगाणा सीझन 3 मध्ये. आणि मज्जाशी बोलताना नेहमीच मजा येते यार. आता आपण थोडासा धिंगाणा घालूया. मी एक छोटासा गेम घेऊन आली आहे. तुझ्याच चित्रपटाचे काही सिम्बॉल्स तुला दाखवणार, त्यावरनं चित्रपट ओळखायचा. वा वा, शाबास. हे छान असतं. तुम्ही एवढं वर्किंग करता तो काहीतरी रिॲक्ट व्हायला पाहिजे ना. एवढं छान तुम्ही केलं तर. येस. हा पहिला चित्रपट काय? टू काय हे गेज म्हणजे काय? काय दोघं आहेत, एक आहे आणि दोन आहे असं? दे धक्का 2 नाही. बकुळा नामदेव घोटाळे. नाही. हा तर सिंगम आहे. हा सिम्बा आहे वाटतं. हा सिम्बा आहे बरोबर. कपल आहे आणि मुलगी आहे आणि 2 आहे. कपल आहे, मुलगी आणि 2 आहे असं. आणि पार्ट 2 आला त्याचा. हिंट देते, नुकताच आलाय. दे धक्का 2 आला होता. त्याच्यानंतर पार्ट 2 कुठला आलाय माझा आत्ता? नवरा माझा नवसाचा 2. नवरा माझा आहे, कपल आहे. अच्छा दाखव. नवरा माझा आणि हा नवसाचा आहे का? हा नवसाचा प्रेग्नेंट वुमन आहे आणि 2. पण ते दिसतंय केवढं ग? तर आडवं करायला पाहिजे का? इमोजीज मोठे वाटायला पाहिजेत ना. हा सिंगम आहे बरोबर. हा ये रे पैसा आहे बरोबर ना. हा हुप्पा हुई आहे. हा जोकर तमाशा लाईव्ह आहे. नाही. जोकर आणि खेळ खो खो खो. हा कुठला आहे? टेकडी. हे माती आहे. माती. माणूस एक माती. माणूस एक माती. हा दे धक्का आहे बरोबर ना. हा टाइम प्लीज आहे. आता राहिला हा जोकर आणि खेळतोय. एक डाव भूताचा. जोकर आणि खेळतोय असं कुठलं आहे? खेळ आहे काहीतरी. हा जोकर कुठे असतात? सर्कस. अरे म्हणजे हिंदी मराठी आहे दोन्ही. म्हणजे नवरा माझा नवसाचा 2, सिम्बा, ये रे पैसा, हुप्पा हुईया, सर्कस, माणूस एक माती, दे धक्का आणि टाइम प्लीज. भाई थँक्यू सो मच दादा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. येस थँक्यू. नाही खरंच म्हणजे एक्साइटमेंट आहे कारण एखाद्या गोष्टीचा 3रा सीझन येणं किंवा हे खूप मोठी जबाबदारी किंवा मोठी कौतुकाची पावती पण असते, थाप असते. पण एक छान असं रिस्पॉन्सिबिलिटी येते की आता काहीतरी आणखी छान करायला पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण टीम वेगळ्या झोनमध्ये वेगळ्या पद्धतीने बरेचसे धिंगाणमय एलिमेंट घेऊन येतोय. निश्चितच लोकांना आवडेल हा सीझन अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मज्जाबॉय सिद्धार्थ जाधव हे सांगतोय की 16 नोव्हेंबर पासून स्टार प्रवाहावर दर शनिवार आणि रविवार पाहायला विसरू नका. आता हो दे धिंगाणा 3. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.